नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तोंडबंद या युट्यूब चॅनलवर। आजचा विषय आहे आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तकांच्या मानधनाचा झालेला मोठा निर्णय। महाराष्ट्र सरकारने नुकताच एक महत्त्वाचा शासन निर्णय घेतला आहे, ज्याचा परिणाम हजारो आशा सेविका आणि गट प्रवर्तकांवर होणार आहे। या निर्णयामध्ये कुठे काही न्याय आहे का, की पुन्हा एकदा यांचं शोषण होणार आहे? चला सविस्तर चर्चा करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी काळजीपूर्वक पहा आणि तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या तोंडबंद चॅनलला लगेच सबस्क्राइब करा, कारण आम्ही या चॅनलद्वारे अशाच महत्त्वाच्या विषयांवर प्रकाश टाकत राहू। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तकांसाठी डिसेंबर 2024 या एका महिन्याच्या मोबदल्यासाठी तब्बल 8,272.31 लाख रुपये वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे। हा निधी यापूर्वी शासन निर्णयामध्ये मंजूर करण्यात आलेल्या एकूण 1,18,276.45 लाख रुपये तरतुदीचा एक भाग आहे। आता प्रश्न असा आहे, हे पैसे नेमके कसे आणि कुणाला मिळणार? आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तक यांना मानधन कसे वाटप होणार आहे? चला याबद्दल थोडं डिटेल मध्ये बघूया। मोबदला कसा ठरतोय? राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार आशा स्वयंसेविका 58 प्रकारच्या सेवा पुरवल्यावर त्यांना प्रोत्साहनपर मोबदला दिला जातो। परंतु यासाठी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्यांच्या कामाचे महत्त्व पाहता शासनाने 2020, 2021 आणि 2023 साली मानधनवाढीचे निर्णय घेतलेले आहेत। परंतु हे पुरेसे आहे का? आजही या सेविकांना फक्त 5,000 ते 10,000 दरम्यान मोबदला मिळतो आहे, जो त्यांच्या कामाच्या प्रमाणात अत्यंत कमी आहे। कामाचा ताण आणि मोबदल्यातील विसंगती। मित्रांनो, आशा स्वयंसेविका केवळ आरोग्य सेवाच पुरवत नाहीत, तर त्या ग्रामीण भागात अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या राबवतात। त्यांच्यावर ई-पीक पाहणीसारखी नवी कामही लादली जात आहेत। मग एवढ्या जबाबदाऱ्या असूनही त्यांना इतकं कमी मानधन का? आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, मानधन वेळेत पोहोचतंय का? डिसेंबर महिन्याच्या मानधनासाठी निधी जाहीर झाला असला तरी याची अंमलबजावणी वेळेत होईल का, हा प्रश्न कायम आहे। याआधी अनेकदा निधीच्या वाटपात उशीर झाल्याचं दिसून आलेलं आहे। सरकारवर प्रश्नचिन्ह। सरकारने इतकं कमी मानधन ठरवताना सेविकांच्या कामाचा ताण का विचारात घेतला नाही? हा निधी थेट त्यांच्या खात्यावर वेळेत जमा होईल याची हमी कोण घेतंय? ग्रामीण भागात काम करणाऱ्या या महिलांना त्यांच्या हक्काचा योग्य मोबदला का मिळत नाही? या गोष्टीत बदल कसा करता येईल? मित्रांनो, या मुद्द्यावर आपल्याला आवाज उठवणं अत्यावश्यक आहे। आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तकांना फक्त मानधन वाढवून चालणार नाही, त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना योग्य तो आदर आणि सन्मान मिळाला पाहिजे। जर या महिलांनी काम थांबवलं तर ग्रामीण आरोग्य व्यवस्था कोलमडेल। मग आपल्यालाच विचार करायला हवा, आपण या विषयावर आपला आवाज कसा उठवणार? तर मित्रांनो, हा मुद्दा फक्त आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तकांपुरता मर्यादित नाही। हा विषय ग्रामीण भारताच्या आरोग्य व्यवस्थेचा कणा आहे। तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतं? सरकारने आणखी काय पावलं उचलायला हवीत? तुमची मतं कमेंट्स मध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या तोंडबंद चॅनलला सबस्क्राइब करून बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून अशा महत्त्वाच्या विषयांवर व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात पहिले पाहायला मिळतील। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।